वर्षभरापूर्वीच्या हत्येचा उलगडा मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. डीएनए अहवालातून मृतदेहाची ओळख, पैशाच्या वादातून मित्रांची हत्या केल्याची कबुली. जालना पोलिसांनी वर्षभरापूर्वी घडलेल्या एका हत्येचा उलगडा करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. बेपत्ता असलेल्या श्रद्धेश पवार याची पैशाच्या वादातून हत्या करून मृतदेह दुधना नदीपात्रात टाकण्यात आल्याचं तपासात समोर आलंय. मयताच्या आईच्या डीएनए नमुन्याच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली. आरोपी अविनाश वाघमारे यानं पैसे देण्याच्या बहाण्यानं श्रद्धेशला शेतात नेऊन दोरीनं गळा आवळून हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून नदीत फेकला. विशेष तपास मोहीम, तांत्रिक पुरावे आणि डीएनए अहवालाच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आला असून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) व 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 1 वर्षापूर्वीचा जो खुनाचा गुन्हा आहे तो कदीम जालना पोलीस स्टेशन, एसडीपीओ आणि तालुका पोलीस स्टेशन यांनी खूप शिताफीनं उघडकीस आणलेला आहे. यामध्ये एक 22/9/25 रोजी मिसिंग तालुका पोलीस स्टेशनला दाखल होती. या मिसिंगचा तपास करत असतानाच तसेच कदीम जालना पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल होता 119(1) BNS. त्यामध्ये जो आरोपी अटक होता त्यानं ह्या गुन्ह्याची कबुली दिली की जो मिसिंग पर्सन आहे त्याचा खून त्यानं 1 वर्षापूर्वी म्हणजे सप्टेंबर 25 मध्ये केलेला आहे आणि ती डेड बॉडी दुधना नदीमध्ये टाकलेली आहे. त्या ह्यानं आम्ही तपास केला असता आम्ही दुधना नदीच्या आजूबाजूला जेवढे पोलीस स्टेशन आहे तिथून अनआयडेंटिफाईड एडीज शोधल्या. त्यामध्ये अंबड पोलीस स्टेशनला आम्हाला अशी एक एडी मिळाली की जो मिसिंग पर्सन आणि त्याच्यामध्ये साम्य दिसून आलं, म्हणून आम्ही त्याचा डीएनए ऑलरेडी पाठवलेला होता. त्या मिसिंग मृतकच्या आईचा डीएनए मॅच करण्यासाठी पाठवला तर दोन्ही डीएनए मॅच आले. तोच मृतक आहे याची खात्री पटल्यानंतर आम्ही तालुका पोलीस स्टेशनला आता 103 नुसार 238 BNS नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. आणि हा गुन्हा जो मृतक आणि जो आरोपी आहे यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद चालू होते 1 लाख रुपये, त्याच्यामुळे हा घडलेला आहे. आणि या गुन्ह्याचा तपास आता पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब कदीम पोलीस स्टेशन आणि त्यांची टीम करत आहे. यामधील आरोपी आहेत त्याच्यावरती यापूर्वी 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत. घरफोडी, आर्म्स ऍक्ट, मारहाण, तर तो सराईत गुन्हेगारच आहे.